पास्टर राजेश केदारे सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो। येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेवो। प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे की पुष्कळ जणांच्या मनात एक प्रश्न असतो, देव जर प्रेमळ आहे तर का भूकंप होत आहेत? देव जर प्रेमळ आहे तर का सुनामीज येत आहेत? देव जर प्रेमळ आहे तर का वेगळे वेगळे जे आजार आहेत त्या मनुष्यावर आक्रमण करतायत? देव जर प्रेमळ आहे तर का तुफान येतं? देव जर प्रेमळ आहे तर का पुष्कळ जण जे आहे पुष्कळ लोक रोज मरतायत? हा प्रश्न आपल्या मनात येतो आणि जे नास्तिक असतात त्यांना तर हा पहिला प्रश्न असतो आणि ते विचारतात की तो देव जर प्रेमळ आहे, तुम्ही म्हणता देव खूप प्रेमळ आहे, तर का ह्या गोष्टी होतात? आणि त्याचं उत्तर खूप सोपं आहे। त्याचं उत्तर हेच आहे, ही देवाची इच्छा नव्हती। आज जे जग आहे ही देवाची इच्छा नव्हती। देवाची इच्छा ही नव्हती की मनुष्य जो आहे मनुष्य कठीण परिस्थितीत जीवन जगावं, मनुष्य जो आहे ते दुःखामध्ये जीवन जगावं, अशांतीमध्ये जीवन जगावं, ही देवाची इच्छा नव्हती। हे सर्व गोष्टी जे झालेल्या आहेत हे आपल्या निर्णयामुळं या गोष्टी झालेल्या आहेत। ही देवाची इच्छा नव्हती। प्रियांनो, देवाने हे सर्व सृष्टी निर्माण केली जे आज आपण बघतोय। आकाश, चंद्र, सूर्य, तारे, वेगवेगळे ग्रह, झाड, हे सर्व जे आहे ते देवाने निर्माण केलेलं आहे। आणि देवाने सर्व पृथ्वी मानव जातीला 6 दिवसात निर्माण केलं। पण शेवटी शेवटच्या दिवशी देवाने कोणाला निर्माण केलं? मनुष्याला निर्माण केलं। का शेवटी देवाने मनुष्याला निर्माण केलं? नाही तर जर देवाने मनुष्याला पहिलं निर्माण केलं असतं तर मनुष्य आज म्हटला असता की ही सर्व सृष्टी जी आहे ती मी बनवली। जसं आज तुम्ही बघता की सायंटिस्ट लोक म्हणतात की आम्ही नवीन जीवन तयार करू शकतो, आम्ही नवीन हृदय तयार करू शकतो, आम्ही नवीन लंग्स तयार करू शकतो, असे ते म्हणतात। तर सृष्टीचा गौरव मनुष्य न घेण्यासाठी देवाने मनुष्याला शेवटी जे आहे बनवलं। आणि दुसरी गोष्ट, देवाने मनुष्याला शेवटी बनवली कारण सर्व जे पूर्ण झालेल्या कामाचा आनंद मनुष्याने उठवावा म्हणून त्याला शेवटी निर्माण केलं। म्हणजे जेव्हा मनुष्य जो आहे या देवाने पृथ्वी ज्या निर्माण केलं तेव्हा मनुष्यासाठी ज्या गोष्टी आवश्यकता होत्या त्या सर्व गोष्टी देवाने बनवल्या। सुंदर फळं होती, झाडं होती, फुलं होती, चांगली हवा होती, पाणी होतं, सर्व काही मनुष्याला उपलब्ध होतं। आणि म्हणून देवाने मनुष्याला शेवटी बनवलं। म्हणजे मनुष्याला काही करण्याची आवश्यकता नाहीये, सर्व काही जो आहे देवाने त्याच्यासाठी करून ठेवलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाने मनुष्याला निर्णय घेण्याची मुभा दिली। म्हणजे तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकता आणि त्यामध्ये देव मध्ये पडत नाही। म्हणून आज आपण जो आहे आज आपण कुठलेही निर्णय घेऊ शकतो। आज आपण निर्णय घेऊ शकतो देवाच्या जवळ जाण्याचा, आपण निर्णय घेऊ शकतो देवाच्या उपस्थितीतून बाहेर जाण्याचा, पण त्याचा परिणाम देवाने सांगितलेला आहे। देवाने म्हटलंय की जर हे तुम्ही केलं तर हे होईल, ते केलं तर त्याचा परिणाम हे होईल। पण तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकता आणि देव त्यामध्ये जे आहे लुडबड करत नाही, इंटरफेअर करत नाही। मग देवाने मनुष्याला काय सांगितलं? उत्पत्ती 3:3 मध्ये काय म्हटलंय? पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडांच्या फळाविषयी देवाने सांगितलं की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल। कुठल्याही झाडाचं फळ तुम्ही खाऊ शकता, पण हे जे झाड जे आहे आणि ह्या झाडाला म्हटलं जातं चांगल्या आणि वाईट ज्ञानाचं झाड, द ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड अँड इव्हिल असं ते म्हटलं जातं। तर देवाने म्हटलं की त्या झाडाला तुम्ही शिव पण नका। खाण्याची तर वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही शिव पण नका। जर तुम्ही शिवाल त्या झाडाला तर तुम्ही मराल। तर देवाने मनुष्याला दोन ऑप्शन दिले। प्रियानो, आता नियमशास्त्र जे आहे, नियमशास्त्राला पण काय म्हटलं जातं? चांगल्याचं आणि वाईटाचं ज्ञान। आता हे जे झाड जे होतं हे कोण ठेवलं होतं तिथं? देवाने ठेवलं होतं।
आता हे झाड चांगलं होतं, त्यात काय चूक नाही आहे. कारण देवाने सर्व जे काय निर्माण केलं ते खूप चांगलं आहे आणि देव स्वतःहून म्हटला, पण ते मनुष्यासाठी चांगलं नव्हतं. जसं नियमशास्त्र जे आहे, नियमशास्त्र खूप चांगलं आहे, तो देवाचा नियम आहे, ते पवित्र आहे, ते परफेक्ट आहे, सिद्ध आहे, पण ते मानवासाठी चांगलं नाही आहे. कारण मनुष्य जो आहे, मनुष्य ते पाळू शकत नाही. आणि म्हणून जे आहे, म्हणून आपल्याला देवाची आवश्यकता आहे. म्हणून आदमाला सांगितलं, आदमाने हवाला, की हे जे झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. आता सैतानाने हवेला फसवलं. काय सांगितलं सैतानाने? जर तू हे फळ खाशील तर तुला चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान मिळेल आणि तुम्ही देवासारखे होऊन जाल. आता प्रियांनो, सैतानाला का स्वर्गातून खाली पृथ्वीवर टाकलं होतं देवाने? कारण त्याला देवासारखं व्हायचं होतं. आता त्याला माहिती आहे, हे देवाने हे मनुष्य जातीला निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यावर तो खूप धिक्कार करतो, खूप चिड आहे त्याला. त्यांना फसवण्यासाठी, त्यांना शापात पाडण्यासाठी काय सांगितलं? तुम्ही हे फळ खा, तुम्हाला जे आहे ते चांगल्या वाईटीचं ज्ञान मिळेल आणि तुम्ही देवासारखे होऊन जाल. मग काय केलं आदम आणि हव्वाने? त्यांनी ते फळ खाल्लं. आता फळ खाणं एक प्रतीक आहे, पण त्यांनी एक निर्णय घेतला की आम्हाला जे आहे, आम्हाला देवाच्या उपस्थितीत व्हायचं नाही आहे, देवाच्या अनुसार आम्हाला जीवन जगायचं नाही आहे, आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे, आम्हाला आमचे नियम बनवायचे आहेत, आम्हाला आमचे चांगले आणि वाईट नियम बनवायचे आहेत, आम्हाला देवाची आवश्यकता नाही आहे. त्यांनी हा निर्णय घेतला. देवाच्या उपस्थितीतून दूर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. देव जो आहे त्याच्या कृपेद्वारे त्यांना चालवत होता, पण त्यांनी निर्णय घेतला की आता आम्हाला देवाची आवश्यकता नाही आहे, आम्ही जे आहे आम्ही स्वतःहून या चांगल्या वाईटाचं ज्ञान घेईल आणि त्यानुसार चालेल. आणि काय झालं? पाप या जगात आलं. पाप म्हणजे काय? जेव्हा आपण निर्णय करतो की आम्ही देवाच्या अनुसार आम्ही जीवन जगणार नाही, आम्ही जे आहे स्वतःच्या अनुसार जीवन जगल, त्याला पाप म्हणतात. पाप या जगात आलं, त्यामुळे शाप आले, त्यामुळं मरण आलं, त्यामुळं आजार आले, त्यामुळं दरिद्री आली. आणि आज जे काय आपण बघतोय प्रियांनो, या जगात जे चाललेलं आहे ते सर्व त्या गोष्टींनी झालं. जेव्हा माणसाने निर्णय घेतला की आम्हाला देवाच्या इच्छानुसार व्हायचं नाही आहे, आम्हाला स्वतःचे नियम बनवायचे आहेत, आम्हाला स्वतःच्या नियमाच्या अनुसार जायचं आहे. आणि म्हणून आज पुष्कळ लोक जे आहेत, पुष्कळ जे लोक दुःखातून चाललेले आहेत, कारण ते परमेश्वराच्या उपस्थितीत त्यांना राहायचं नाही आहे. आता एक वचन वाचू आपण, रोमकरांचं पत्र 8:22. कारण आपलं ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगत आहे. जेव्हा पहिला माणूस आणि पहिली स्त्री, जेव्हा त्यांनी देवाची आज्ञा मोडली, जेव्हा ते देवाच्या उपस्थितीतून बाहेर आले, तर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम सर्व सृष्टीवर झाला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, ते सृष्टीचे प्रतिनिधित्व करीत होते. ते जे होते ते सृष्टीचे मस्तक होते, फेडरल हेड होते. आणि जेव्हा ते पडले, सृष्टी पण जी आहे ती पडली, त्यामध्ये पण ह्या सर्व गोष्टी आल्या. आणि म्हणून इथं पवित्र शास्त्र काय म्हटलंय की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगत आहे. त्याच्यामुळं जो मनुष्याने निर्णय घेतला की देवाच्या उपस्थितीतून बाहेर जाण्याचा, त्याच्यामुळं जे आहे आजपर्यंत सृष्टी कणत आहे व वेदना भोगत आहे. आणि आज जे आपण बघतो, भूकंप होत आहेत, तुफान येत आहे, सायक्लॉन्स येत आहेत, सुनामीज येत आहेत, पृथ्वी कणत आहे. कारण पृथ्वीला वेदना होत आहेत आणि ते येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहेत. आता प्रिय, तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपलं रक्त सांडलं. कारण जे मनुष्याने पाप केलं होतं आणि त्यामुळं देवाच्या उपस्थितीत ते बाहेर गेले होते,
त्यासाठी देवाने रक्त सांडलं सर्वांच्या पापांसाठी. आणि त्यामुळं जे आहे, जो विश्वास ठेवतो तो मुक्त होऊन जातो. म्हणजे मनुष्य जात जो आहे तो ह्या शापातून मुक्त झालेला आहे. जे शाप आदमाद्वारे आलेला आहे त्या शापातून तो मुक्त झाला आहे जेव्हा तो ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. पण जे सृष्टी जी आहे ती ह्या शापामधून अजून मुक्त झालेली नाही आहे. आणि ते मुक्त कधी होणार आहे? जेव्हा येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल. आणि तोपर्यंत जे आहे तोपर्यंत अशा गोष्टी होतच राहणार आहे. आणि जसं जसं आपण शेवटच्या दिवसात जाऊ तर अशा गोष्टी जास्त होणार आहेत. कारण क्लेशाच्या काळामध्ये असे भूकंप होतील जे भूकंप तुम्ही पाहिले नाही आहेत. असे तुफान येतील, असा दुष्काळ पडेल, असे सुनामीज येतील जे आपण आत्तापर्यंत पाहिलेलं नाही आहेत. हालेलुया. प्रियानो, म्हणून जे काय आज आपण बघतोय ते आपल्यामुळं झालेलं आहे, मनुष्य जातीमुळं झालं आहे. कारण त्यांनी निर्णय घेतला की मला देवाची आवश्यकता नाही आहे, मला माझं जीवन जगायचं आहे, मला माझे स्वतःचे नियम अनुसार जीवन जगायचं आहे. पण येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी रक्त सांडलं, आपण पापापासून मुक्त झालो आहेत. पण सृष्टी अजूनपर्यंत कणत आहे आणि वेदना भोगत आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.